जुन्नर तालुक्यामध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतो। या ठिकाणचे कार्यकर्ते आपण पाहतो शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोषामध्ये आहेत। आपल्याकडे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आहेत। भाऊ काय सांगाल, काय विजयाबद्दलची काय गणित असतील? काही नाही, आता आम्ही आतमध्ये चाललोय। गेले 2 महिने प्रचारच्या भागातून दमून होतो, आता चालू जनता जनार्दन दिन तो निर्णय मान्य राहील। जनता जनार्दन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले जाते। हा जो कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे हा जल्लोष प्रचंड आहे। बाबू पाटील यांच्याबद्दलचे प्रेम जास्त झाले, शिवसेनेचे लोक जास्त पाहायला मिळतात। पाठीमागे सुद्धा शिवसेनेचा धनुष्यबाण अधिक प्रमाणात लावलेला आहे। सगळे कार्यकर्त्यांचा जोर मोठा आहे। बघा वकील असलेले वकील सुद्धा काय प्रतिक्रिया काय हे आजचं नाही, हे 10 वर्ष पेरलंय ते उगवतंय, हे संघर्षाचा विजय। आपण पाहतोय नारायणराव उदय बाबू पाटील यांच्या पत्नी ह्या पाटील यांचा संघर्षाचा विजय अशा प्रकारचा दावा केला जातो। इकडे सुद्धा सगळे कार्यकर्ते आहेत, ही लहान लहान मुलं या ठिकाणी आलेले आहेत। तुझं काय नाव? तुझं काय नाव? कुठून आला कुठून? पिंपरी पेंडार या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करतो, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत अतिशय घासून आहे। पंचायत समितीला जिल्हा परिषदेला कशा प्रकारचे निकाल लागतील हे आता आपण सांगू शकत नाही, परंतु विद्यमान आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये लढत होते। भाजपचे नेते आशाताई बुचके यांचे सुद्धा विजयासाठी प्रयत्न चालू आहेत। कार्यकर्त्यांचा जल्लोष मोठ्या प्रमाणात आहे। प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी मोठे राजधानी गटामध्ये स्मिता खडसे यांचा विजय होण्याची दाट शक्यता आहे। जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये जोरात खेळ आहे। सुरेश वाणी, टाइम्स,